आज नवरात्रीचा 4था दिवस होता. देवीच्या दर्शनाला जावं म्हटलं, पण जाणं कॅन्सलच झालं. सांगते झालं काय. सकाळी उठून सगळ्यात आधी माझ्यासाठी गरम पाणी केलं, कारण की खोकल्यामुळे खूप जास्त गळा दुखत होता. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल. त्यानंतर मी खोकल्यासाठी खूप जास्त काही ट्राय केलं, पण माझा खोकला काही बसून नाही राहिला. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी काय ट्राय करू. त्यानंतर नाश्त्यामध्ये पोहे बनवून घेतले आणि हळदीचा चहा बनवून घेतला. स्वयंपाक वगैरे झाला. नंतर मला काही खायची इच्छा होत नव्हती, म्हणून माझ्यासाठी पुरणपोळीच बनवून घेतली. पुरणपोळी तशी तर मला परफेक्ट बनत नाही, पण थोडी जमायला लागली आता. नंतर पुरणपोळी वगैरे खाऊन घेतली. नळ यायचे होते, तर आंघोळ वगैरे व्हायची होती. म्हटलं गहू साफ करून घ्यावं, कारण की मग आंघोळीच्या नंतर गहू साफ केले का खूप अंग खराब होतात. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. माझ्यासाठी एक पेरू कापून घेतलं. सांगते झालं काय की संध्याकाळी जायचा विचार केला होता. तयारी वगैरे झाली. नंतर तितक्यात पाऊसच येणं सुरू झाला. मग आमचं कॅन्सल झालं. ते म्हणत होते की आता पावसात काही जाऊ नये, तुझी तब्येत अगोदरच खराब. नंतर घरी स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकामध्ये सोयाबीनची वडी आणि पोळ्या करून घेतल्या होत्या. जेवण वगैरे केलं. नंतर आराम केला. असा होता आजचा माझा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया आता पुढल्या ब्लॉगला.